आज क्रिएटिनिन, यूरिया, ब्लड युरिया नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम वाढलं तर डॉक्टर्स तुम्हाला म्हणतात किडनी फेल झालं आहे, डायलिसिस करून घ्या आणि ट्रान्सप्लांट करून घ्या. बरं, किडनी फिल्टर करत नाही किंवा किडनी फेल झालं आहे तर फक्त एवढंच का वाढतात? आमच्या शरीरात एवढंच आहेत काय? नाही, अजून भरपूर आहेत. मग ते सगळं फिल्टर होतात, एवढंच का फिल्टर होत नाही? मग काहीतरी कारण असायला पाहिजे. बरं, आता 1959 भारतात युरियाचं फॅक्टरी सुरू झालं. 1968 भारतात कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स NPK आलं आणि तवापासनं ह्या क्षणापर्यंत शेतात धान्य उत्पादन वाढावं युरिया आणि NPK भरपूर प्रमाणात वापरतात. आता तरी ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये लोड आणून टाकायला सुरू केलं. ह्याचा परिणाम असं झालं आहे 1959 पासून आत्तापर्यंत तुम्ही शेतात हजारो पोती युरिया NPK टाकलेले आहेत आणि त्याचा परिणाम जमिनीत युरिया NPK वाढ झालं आहे. तुम्ही जे काय पेरला तेच उगवलं आणि ते सगळ्यांच्या बरोबर जे काही धान्य पेरता त्याच्याबरोबर युरिया NPK पण पेरायला लागला आहे. आता ते युरिया NPK प्रत्येक धान्यात यायला लागलं आहे आणि ते तुम्ही खाल्ला, तुमच्या पोटात गेलं, तुमच्या रक्तात आलं आणि तुमच्या रक्तात युरिया NPK वाढायला लागलं आहे. मग डायलिसिस करतात. डायलिसिस म्हटलं तर काय? तुमचं रक्त तिथं एक मशीनमध्ये घालतात. ते मशीन तुमच्या रक्तातलं युरिया NPK बाहेर काढून टाकतं. तेच रक्त तुमच्या शरीरात घालतात, घरी येता आणि युरिया NPK टाकलेलं अन्न परत खाता आणि युरिया NPK वाढलं आणि डायलिसिसमध्ये कमी करून घ्या, घरी या आणि तेच खा. मग हे बंद केव्हा होणार? बंद व्हायचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी माझं मत असं की तुम्ही समजून घ्या, तुमच्या रक्तात युरिया NPK वाढू नये तर तुम्ही आधी शेतात युरिया NPK टाकायचं बंद करा आणि युरिया टाकलेला आहार खायचं बंद करा. तुमच्या अंगात युरियाच वाढत नाही, मग डायलिसिस करायचा प्रश्नच येत नाही. जादा माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.